बंडू जाधवनं जरी परभणी वाऱ्यावर सोडली असेल तर मी परभणीला वाऱ्यावर सोडणार नाही. काय नाही ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, ही भाजपाची खिळे आहे. ओमराजेने मुळात म्हणजे आपली कुवत काय नव्हती असताना देखील संधी मिळाली होती, त्यांनी उद्धव साहेबाला सोडायला नाही पाहिजे. ते सोडला तिथं त्या दिवशी तो संपला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकच विषय मोठ्या चवीने चर्चेला जातोय, तो म्हणजे ऑपरेशन टायगर. आणि या ऑपरेशन टायगरवर आज काही अंशी शिक्कामोर्तब झालंय. ठाकरेंचे काही खासदार दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यांनी स्वतंत्र गटाचं एक पत्र ओम बिर्ला यांना दिलेलं आहे. त्यामध्ये परभणीचे खासदार बंडू जाधव हे सुद्धा त्यामध्ये होते आणि त्या सगळ्या मिशनला लीड करत होते, सुद्धा चर्चा आहे. आणि बंडू जाधवांच्या विरोधात निवडणूक लढवलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर माझ्यासोबत आहेत. जानकर साहेब, बंडू जाधव यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली, त्यावेळेस तुम्ही महायुतीकडनं ही निवडणूक लढवत होतात आणि बंडू जाधवांनी पराभव केला होता. तेच बंडू जाधव महायुतीसोबत येत आहेत, शिंदेच्या गटात सामील होत आहेत, ठाकरेंना त्यांनी सोडले. ॲक्च्युली तो मतदारसंघ हा बाळासाहेब ठाकरेंना मानणारा बहुतांशी मतदान होता. आणि तिथं असं झालं की सेक्युलर विरुद्ध भाजपाच्या विरोधातली लाट तयार झाली आणि तिथल्या मायनॉरिटी मुस्लिम समाजाने मेजॉरिटी मतदान करून बंडू जाधवला विजयी केलं. पण मीही 16 दिवस मेहनत घेतल्यानंतर मलाही परभणीच्या जनतेनं 5,15,000 वोटिंग दिलं. त्यामुळं आज बंडू जाधवनं जरी परभणी वाऱ्यावर सोडली असेल तर मी परभणीला वाऱ्यावर सोडणार नाही. मी परभणीवर तेवढंच प्रेम करणार आहे आणि परभणीची मी टचमध्ये आहे. मी ज्यावेळेस इलेक्शनमध्ये तुमची एक मुलाखत केली होती, त्यावेळेस तुम्ही म्हणला होता की उद्धव ठाकरे हे माझे बंधू आहेत, भाऊ आहेत हे माझे, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण आज त्याच उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत, ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी सभा घेतली, तिथं तुमच्या विरोधात इतकी मोठी सभा घेतली, इतकी मोठी ताकद दिली आणि त्यांनाच सोडून आज ते शिंदेसोबत जात आहेत. एक राजकारणात काय होतं, उद्धव साहेब असतील ही मोठी माणसं पक्षात विरोधक असताना पण आपण आपली संस्कृती ठेवून टिकवायचं असतं. मी त्यांच्या विरोधात, माझा पक्ष वेगळा त्यांचा पक्ष वेगळा, ते महाविकास आघाडीचे होते आणि मी महायुतीमधून होतो. त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की मी परभणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात तयार आहे माझी, आणि मी परभणी काही सोडणार नाही. परभणीच्या विकासासाठी जे जे मला काय करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तर माझी काँग्रेसवर दोस्ती झालेली आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. काँग्रेस आहे, मी आहे, पवार साहेब आहे आणि उद्धव साहेबांना देखील त्यातनं हे करीन की मी स्वतः तिथं राष्ट्रीय समाज पक्षावरून लढण्यासाठी तयार बी आहे. बघू आता काय होतंय ती त्यातनं हे करून. परत महाविकास आघाडीनं जर आम्हाला संधी तिथं दिली तर आपण त्याचं स्वागत करण्याचा प्रयत्न करू. जानकर साहेब, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख चेहरा आहे, पण 2019 पासून जर सगळं हे सगळी राजकारणाची पद्धत पाहिली तर पक्ष फोडायचा, एका पक्षातून निवडून यायचं, दुसऱ्या पक्षात जायचं, म्हणजे मतदारही कन्फ्यूज आहेत की आम्ही मतदान कुणाला केलं होतं, कुठल्या पक्षात आहे आणि आता कुठल्या पक्षात गेलाय. काय आहे, याचा जनतेनं आत्मचिंतन केलं पाहिजे. जनता हुशार आहे. हे मी गेली 2019 पासून आम्ही राजकारणाच्या दृष्टीनं, मला जो 30-35 वर्ष झालं महाराष्ट्रातला कानाकोपरा आम्ही सोडलेला नाही. आज सध्याला जर पाहिलं तर युवक नाराज आहेत, शेतकरी नाराज आहेत. मग तीच अवस्था मायनॉरिटी समाजाबद्दल, कधी हिंदू विरुद्ध मुसलमान करायचं, कधी ओबीसी विरुद्ध मराठा डाव टाकायचा, आणि कधी लोकात आपल्याला मत मिळत नाही म्हणून त्या दुसऱ्या पक्षाचं खासदार आमदार फोडायचं. ही नीती भारतीय जनता पार्टीची आहे. आणि भारतीय जनता पार्टी काय करते, वीक असतं तेव्हा ते पाया पडायला तयार असते मित्रपक्षाबरोबर, आणि एकदा स्ट्रॉंग झालं का त्या पक्षाला संपवण्याची भूमिका करते. त्यामुळे भाजपबरोबर जे जे पक्ष जातात त्याला ते संपवण्याचं नाटक करतात. परंतु मी एवढं सांगतो की भाजप ही मास लीडर पार्टी नाही आहे. ते काय करतात, कृत्या करून लोकांना अडचणीत आणून आपला पक्ष कसा फोडता येईल. आज त्यांचा एवढा मोठा, देशात मोठा पक्ष आहे, तिने TMCचं फोडायची काही गरज नव्हती. पवार साहेबाचा पक्ष फोडायची, आपला उद्धव साहेबाचा पक्ष फोडायची गरज नव्हती. एवढंच नाही तर आमच्यासारख्या पक्षाचा आमदार देखील फोडायला सुरुवात करतात ते. म्हणजे ह्यांची नीती, ह्यांचा विश्वास जनतेवर नाही. हे काय करतात, आता तर त्यांनी EVM मशीन आणलेलं आहे, EVMच्या माध्यमातून आपलंच सरकार कसं बनल या दृष्टीने देखील त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे ही जनता हुशार आहे. भगतसिंग राजगुरू व्हायला जास्त मास लोक लागली नाही, त्यांनी राज्य मिळवलं होतं. तीच अवस्था एक दिवस भारतात येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला डेफिनेटली हद्दपार. आज आम्ही शेतकऱ्याबद्दल आंदोलन करतोय. परवा मुरबाडला गेलो, ज्या मुंबईला तलाव्याला पाणी देणारं पाणी पाजणारं शहर मुरबाड, शहापूर, तिथल्या शेजारच्या गावांना पाणी प्यायला देखील जागा नाही. पाणी प्यायला नाही, हंडा आणून ते हंड्यानं 3-3 किलोमीटर महिला भगिनी आमच्या पाणी आणतात तिथं. म्हणजे हा विकास आहे का? एखादा रस्ता केला, रस्तं चांगलं झालं म्हणून, रोड झाला म्हणजे समाज विकास नाही. आज सारा तरुण परेशान आहे, लग्न होत नाहीत, सर्व्हिस मिळत नाही,
त्या आई वडील जर आजारी असेल तर त्या बँकेचा हॉस्पिटलचा खर्च मागू शकत नाही. आज मराठी शाळा ओस पडत चालल्या. नेट आणि सेटच्या माध्यमातून युवकामध्ये अवस्था बेकार झाली. पण UPSCच्या माध्यमातून बॅकडोरनं एंट्री केली. 350 सेक्रेटरी या देशातले मागल्या 1.5 महिन्यात भरले गेले डायरेक्ट बॅक एंट्रीने. 350 सेक्रेटरी म्हणजे IAS आणि IPS करणाऱ्या मुलांनी काय करायचं, MPC करणाऱ्या मुलांनी काय करायचं, की सौ बाजूनं अराजकता पसरवायचं काम भारतीय जनता पार्टी या केंद्रात करत आहे. आणि ह्याला तरुण पेटल्यानंतर काय होतं ते त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी या भ्रमात राहू नये. त्यांना आज कळालं की ममताचे खासदार, उद्धव साहेबाचे खासदार, पवार साहेबाचे खासदार फोडल्यानंतर आपल्याला 663चा आकडा गाठता येतोय का, 2/3 मेजॉरिटी दोन्ही पार्लमेंटमध्ये वरच्या सभागृहात खालच्यात घेता येते का, हा डाव ह्यांचा चाललेला आहे. पण तो यशस्वी होणार नाही. कालच्या बारीनं पाहिलं असेल महिला बिलाच्या नावाखाली त्यांनी काय केलं, जातनिहाय जनगणना होऊन दिली नाही. आमचं चॅलेंज आहे भारत सरकारला, तुमच्यात हिंमतच आहे तर या देशातल्या सर्व जातीची लोकसंख्या येऊ दे ना पुढं, ती जाती गणना का करत नाही तुम्ही. OBCचा DNA म्हणताय आणि OBCवरच अन्याय कसं काय करताय तुम्ही. म्हणजे ही भारतीय जनता पार्टीची खिळे आहे. पण आज ह्या साऱ्या समाजाला कळालं, शिवाईचं नाव घेतलं, अहिल्याबाईचं नाव घेतलं, महात्मा फुलेचं किंवा बाबासाहेबाचं नाव घेतल्यावर मतं मिळते असं काही नाही. हा डाव आम्ही उलटवण्यासाठी अहोरात्र आम्ही महाराष्ट्रावर फिरतोय. आम्ही असेल, राजू शेट्टी असेल, आता काल रोहित पवारांनी आंदोलन केलं, अतिशय चांगलं केलं शेतकऱ्याबद्दल. काय तो पोरगा चांगला लढत होता, त्यांना आम्ही साथ देणं कर्तव्य आहे आमचं. पक्ष कुठलाही असतील तिथं त्या माध्यमातून. तर तिथं काही लोकांनी काय केलं की त्याचं ते गोमूत्र टाकून शिंपडणं हे बरोबर नाही, शोभलं नाही त्यांना. विशेष ही जनतेत चीड तयार व्हायला लागलेली आहे. त्यामुळं आज त्यांची सत्ता आहे, एक दिवस आमची सत्ता येईल. आम्ही आंब्याचं आंदोलन केलं, काजूचं आंदोलन केलं तर पोलिसांनी आम्हाला फरफडत नेलं. मी कॅबिनेट मंत्री, एक्स मिनिस्टर असताना, राजू शेट्टीसारखा खासदार असताना, ते हर्षवर्धन सपकाळसारखा एका मोठ्या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, तिथं बिहेवियर पोलिसांनी आमच्याशी बरोबर केलं नाही. आम्ही डोक्यात ठेवणारी माणसं आहे. ते काळ ज्याच दिवस हे सगळं डोक्यात ठेवलेलं आहे. आमचा ज्यावेळेस वेळ येईल तेव्हा ह्यांना पळता भुई सुद्धा करता येणार नाही, एवढा बंदोबस्त आम्ही करू. जानकर साहेब, ह्या ऑपरेशन टायगरला कसं पाहता तुम्ही? म्हणजे तुमच्या नजरेने ऑपरेशन टायगर काय नाही, ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. ही भाजपाची खिळे आहे. भाजपाने डायरेक्ट आपल्या घरात आणण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरातलं दत्तक घ्यायचं, त्या तिथं द्यायचं आणि आपला आकडा वाढवायचा. हे फार हुशार बुद्धिजीवी वगैरे काही देखील नाहीत. आणि लाचार लोक असतात ते फुटतात, आमदार खासदार, त्यांना कुठतरी छोटे हे पाहिजे असेल ते त्या गोष्टीतून हे घडत गेलं. म्हणजे या ऑपरेशन टायगरच्या मागे भाजप आहे? याच्या पाठीमागे हो ओरिजिनल भाजपच आहे. भाजपचाच प्लॅन आहे ना, भाजपच करतंय, सांगते तसं आमचं शिंदे साहेब करतंय, बाकी काय देखील. शिंदेच्या खांद्यावर फक्त बंदूक आहे, शिंदे साहेबांच्या खांद्यावर बंदूक आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि चालवणारी भाजपच आहे. आणि आता ज्या पद्धतीने तुम्ही परभणीचा सुरुवातीचा प्रश्न मी घेतलेला होता की परभणीमध्ये म्हणजे तिथले खासदार स्वतःला बॉस म्हणवतात, बंडू बॉस. आता परभणीची जनतेचा हा विश्वासघात वाटतोय का? परभणीच्या लोकांचा हा विश्वासघात वाटतोय का? आणि तुम्ही तिथं बॉस हॉल का? नाही, मी एक लक्षात ठेवा, मी नेहमी आमदारकी कधी लढून मी खासदारच होणार आहे केंद्रात, आणि मी माझ्या चिन्हावर जाणार आहे. परभणीच्या लोकांना वाटत असेल, ज्याला बॉस मानलं त्यानं बॉसनं धोका दिलेला आहे. त्यांची जर इच्छा असेल, आशीर्वाद मला जर दिला तर मी तिथं डेफिनेटली परभणीचा डेव्हलपमेंट विकास करीन. म्हणजे स्वतःसाठी काय करणार नाही मी. माझा त्यांनी प्रचार केला की सातारचा माणूस येऊन इथं काय प्रगती करणार आहे. परंतु मी सातारचा जरी असलो तर मी जेवढं डेव्हलपमेंट केलं असतं तेवढं ह्यानं देखील करू शकलं नसता. म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की परभणीच्या जनतेला मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी माझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करावा. मी तिथं लढणार आहे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. नक्की. आता तुम्ही हा पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा खूप चांगला जवळून पाहिलेला. मला एक विशेष प्रश्न ओमराजे निंबाळकरांबद्दल विचारायचा आहे. गोपीनाथ मुंडे त्यांना बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेले आणि वयाच्या 27व्या वर्षी ते आमदार झाले. असा माणूस ज्या वेळेस आपला पक्ष सोडतो किंवा ज्यांनी आपल्याला मोठं केले त्याला सोडतो, तेव्हा राजकारणात नैतिकता या शब्दाला काय अर्थ उरतो की नाही? काही नाही, नैतिकता वगैरे काही नाही. आणि ही कसं असतात, मोठं होताना बुडबुडं येतो तशातला प्रकारचा ओमराजे झालेला आहे. ओमराजेने मुळात म्हणजे आपली कुवत काय नव्हती असताना देखील संधी मिळाली ती त्यांनी उद्धव साहेबाला सोडायला नाही पाहिजे. ते सोडला तिथं, त्या दिवशी तो संपला. ह्यातून पुढे तो काही येणार नाही, काय नाही. मुंडे साहेबांच्या गावातलीच मुलगी दिली ती, जावई मुंडे साहेबांनी देशमुखाचीच पोरगी घेतलेली आहे तिथली. आणि त्यामुळे तो मुलगा चांगला होऊन निघेल असं. पण त्याची एकदा शिक्का लागला का नाही त्या गोष्टीचा काय उपयोग नाही. जनता त्यांना धडा शिकवेल. नक्कीच. हे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर. ऑपरेशन टायगर संदर्भात अगदी मनमोकळेपणाने त्यांनी संवाद साधलेला आहे. आणि दुसरीकडे ज्या परभणीच्या लोकांनी बंडू जाधव यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचा विश्वासघात, त्यांना धोका देण्याचं काम बंडू जाधव यांनी केलंय. मात्र मी परभणीला वाऱ्यावर सोडणार नाही, परभणीची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी ती पूर्णपणे पेलवणार, असं सुद्धा जानकर साहेब म्हणाले. अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.